अविश्वास संशय निर्माण करण्यास समर्थ असतो, परंतु दृढ विश्वास गौरवी गोष्टी परिपूर्ण होण्याची आशा निर्माण करणारा असतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या गौरवी नावात आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमात हार्दिक स्वागत. प्रियांनो, देवाने दिलेले वचन कधीच व्यर्थ जात नाही. तसेच त्याने केलेल्या योजनाही अगदी तंतोतंत परिपूर्ण होताना आम्हाला दिसून येतात. आम्ही मागील कार्यक्रमात पाहिले होते की देवदूताने जखर्या आणि मरियेबद्दल भविष्यवाणी केल्या होत्या. या भविष्याची परिपूर्ती होताना आम्हाला दिसते. जखर्याने ही गोष्ट अविश्वासाने स्वीकारली होती, परंतु त्याची पत्नी अलिशिबा हिने मात्र विश्वासाने ते स्वीकारले होते. आजच्या अध्ययनात आपण बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा जन्म आणि 2 गीतांबद्दल माहिती घेणार आहोत. त्यानंतर आपण अध्याय 2 याचा परिचय सुद्धा करून घेणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आज आम्ही लुक शुभवर्तमान ह्याच्या पहिल्या अध्यायाच्या 46 पासून पुढच्या वचनांवर विचार करणार आहोत आणि त्यानंतर दुसऱ्या अध्यायाला आम्ही सुरुवात करू. लुक शुभवर्तमान पहिला अध्याय 46 पासून पुढची वचने. मी आपल्याला सांगितलं श्रोत्यांनो की हा शुभवर्तमानाचा लेखक स्वतः डॉक्टर लूक आहे. आता ह्या वचनांमध्ये आम्हाला जे गीत वाचायला मिळते ते मरियेने गायलेले गीत आहे. 46 ते 48 वचने सांगतात, तेव्हा मरिया म्हणाली, माझा जीव प्रभूला थोर मानितो आणि देव जो माझा तारणारा, त्याच्यामुळे माझा आत्मा उल्हासला आहे, कारण त्याने आपल्या दासीच्या दैन्यावस्थेचे अवलोकन केले आहे. पहा, आतापासून सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील. हे गीत श्रोत्यांनो उदात्त गीत आहे. हे गीत आम्हाला अनेक मनोवेधक गोष्टी शिकवते. मरिया सांगते की तिला तारणाऱ्याची आवश्यकता आहे आणि ती त्याच्यामध्ये आनंदित आहे. आम्ही तिला धन्य म्हणू शकतो. आम्ही तिला देवी मानून तिच्या समोर गुडघे मात्र टेकू शकत नाही. आम्ही तिला धन्य म्हणू शकतो, तिचा आदर करू शकतो. देवाच्या पुत्राची माता होऊन त्याला ह्या जगात आणणे ही तिच्याकरिता एक गौरवी संधी होती. आम्ही ह्याला कमी लेखू नये व खूप अतिउच्च दर्जा सुद्धा आम्ही देऊ नये. ती एक विलक्षण व्यक्तिमत्व असलेली स्त्री होती व देवाने तिची केलेली निवड अकस्मात नव्हती श्रोतानो. तो एक निश्चित निर्णय होता व देवबाप आपल्या निर्णयात कधीच चूक करीत नाही. 49 ते 55 वचनांमध्ये मरिया गाते, कारण जो समर्थ आहे त्याने माझ्याकरिता महत्कृत्य केली आहेत आणि त्याचे नाव पवित्र आहे आणि जे त्याचे भय धरितात त्यांच्यावर त्याची दया पिढ्यानपिढ्या आहे. त्याने आपल्या बाहूने पराक्रम केला आहे. जे आपल्या अंतकरणाच्या कल्पनेने गर्विष्ठ आहेत त्यांची त्याने दाणादाण केली आहे. त्याने अधिपतीस राजसनावरून ओढून काढिले आहे व दीनास उंच केले आहे. त्याने भुकेलेल्यास उत्तम पदार्थांनी तृप्त केले आहे व धनवानास रिकामे लावून दिले आहे. आपल्या पूर्वजास त्याने सांगितले त्याप्रमाणे अब्राम व त्याचे संतान ह्यांच्यावरील दया सर्व काळ स्मरून त्याने आपला सेवक इस्रायल ह्याला सहाय्य केले आहे. श्रोत्यानो, त्याने आपल्या बाहूने पराक्रम केला आहे. यशया संदेष्टाने यशयाचे पुस्तक 53 अध्याय आणि पहिल्या वचनात म्हटले, परमेश्वराचा भुज कोणास प्रगट झाला आहे. व नंतर लगेच यशया देवाचा कोकरा जो संपूर्ण जगाचे पाप हरण करणारा त्याला प्रगट करतो. देवाने आपल्या बाहूंची शक्ती व सामर्थ्य व प्रेम मानवजातीला त्याने जो उद्धार दिला, जे तारण दिले त्याद्वारे दाखविला आहे. मरिया अब्रामाचा ह्या ठिकाणी सुद्धा उल्लेख करते. जुन्या करारातील दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीविषयी नाही. जितका अब्रामाविषयी उल्लेख आम्हाला सापडतो तितका कोणाविषयी सुद्धा सापडत नाही. खरे पाहता श्रोत्यानो, मानवी स्तरावर पवित्र शास्त्रातील इतर कोणाविषयीही नाही, पण त्याच्याविषयी अधिक उल्लेख आहे. 56 वचन पहा काय सांगतं. नंतर मरिया सुमारे 3 महिने तिच्याजवळ राहून आपल्या घरी परत गेली. आता आम्हाला
योहानाचा जन्म ह्याविषयी वाचायला मिळते. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा जन्म या अध्यायाचा उरलेला भाग बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या जन्माविषयी व जखऱ्याच्या गीताविषयी आम्हाला सांगतो. मी काही खास मुद्दे आपणापुढे मांडणार आहे. 57 पासून 60 वचने सांगतात, अली शिबेचे दिवस पूर्ण भरल्यावर तिला मुलगा झाला. प्रभूने तिच्यावर मोठी दया केली हे ऐकून तिचे शेजारी व नातलग हे तिच्याबरोबर आनंद करू लागले. मग 8व्या दिवशी असे झाले की ते बाळकाची सुंता करावयास आले आणि त्याच्या बापाच्या नावावरून ते त्याचे नाव जखऱ्या ठेवणार होते. परंतु त्याच्या आईने म्हटले, ते नको, ह्याचे नाव योहान ठेवायचे आहे. पहिल्यांदा श्रोत्यानो, पित्याच्या नावावरून त्यांनी त्याचे नाव जखरा ठेवले. अलिशिबा मात्र सरळ सांगते की त्याचे नाव योहान ठेवण्यात यावे. 61 पासून 64 वचने पहा. ते तिला म्हणाले, या नावाचा तुझ्या नातलगात कोणी नाही, मग ह्याचे काय नाव ठेवायचे आहे असे त्यांनी त्याच्या बापाला खुणावून विचारले. त्याने पाठी मागून ह्याचे नाव योहान आहे असे लिहिले. तेव्हा सर्वांस आश्चर्य वाटले. मग लगेच त्याचे तोंड उघडले, त्याची जीभ मोकळी झाली व तो देवाचा धन्यवाद करीत बोलू लागला. श्रोत्यानो, त्या दिवसांमध्ये नवजात बालकाला कुटुंबाचे नाव देण्यात येत असे. ख्रिस्त नामात होऊनी दंग, ख्रिस्त नामात होऊनी दंग, गा मनुजा प्रभूचा अभंग, गा मनुजा प्रभूचा अभंग. सोड चिंता दराची तराची, लाव गोडी प्रभू गायनाची, लुब्ध जैसा फुला माझी भृंग, गा मनुजा प्रभूचा अभंग, गा मनुजा प्रभूचा अभंग. लागता ख्रिस्त नामी समाधी, ना शरीरात राहे उपाधी, ना शरीरात राहे उपाधी, चित्त तेव्हाच होते निसंग, गा मनुजा प्रभूचा अभंग, गा मनुजा प्रभूचा अभंग. लोक निंदेस येते उधाण, मान निंदा तुटी तू समान, शुद्ध राहो तुझे अंतरंग, गा मनुजा प्रभूचा. जेव्हा योहानाला काय नाव द्यावे हा प्रश्न उद्भवला, तेव्हा सर्व नातेवाईकांनी जखऱ्या हे नाव गृहीत धरले. लहान जखऱ्या. त्यांनी जखऱ्याला विचारले, कारण श्रोत्यानो तो बोलू शकत नव्हता म्हणून त्यांनी लिहून सांगितले की त्याचे नाव योहान आहे. त्याचे नाव आधीच परमेश्वराने ठेवले होते. जे त्या ठिकाणी उपस्थित होते त्या सर्वांनी ह्यावरून आश्चर्य व्यक्त केले. ह्यानंतर जखऱ्या पुन्हा बोलू शकला. त्वरित देवाच्या स्तुतीचे गीत गाऊ लागला. आम्हाला दिसतं श्रोत्यानो की जरी जखऱ्यामध्ये अधिक विश्वास नव्हता, तरी जेव्हा मूल जन्मले
तेव्हा तो देवामध्ये आनंद करू लागला. जखऱ्याने जी विश्वासाची कमतरता दर्शविली ती आम्हामधील अनेकांच्या जीवनात आहे. आम्हातील अनेक जण विश्वासामध्ये कमजोर आहेत. होय श्रोत्यानो, नुसतं तोंडाने म्हणणे की आमचा देवावर पूर्ण विश्वास आहे, हे फार सोपे आहे. परंतु जेव्हा कठीण प्रसंग येतात, आमच्यावर संकटे येतात, आजार येतात, दुःख येतात, तेव्हा त्या विश्वासामध्ये कायम राहणे आणि आपल्या वर्तणुकीद्वारे त्या विश्वासाचे प्रदर्शन करणे कठीण असते. होऊ शकतं की आपणातील अनेक लोक विश्वासाविषयी गीत गातात. परंतु जेव्हा प्रसंग येतो, तेव्हा मात्र आपले तोंड उतरते, आपण घाबरायला लागता, विश्वासामध्ये कमजोर पडता. जर अशा प्रकारचं आपलं जीवन आहे, तर परमेश्वराजवळ प्रार्थना करा, की प्रभू तू मला अलीशिबाप्रमाणे विश्वासामध्ये दृढ कर. मला दांडगा विश्वास दे. जखऱ्याप्रमाणे अविश्वास नको. जेव्हा परमेश्वर आमच्या प्रार्थनेचे उत्तर देतो श्रोत्यानो, तेव्हा लगेच आम्ही आनंद करू लागतो. मी कधी कधी विचार करते की देवबाप आमच्यासारख्या विश्वासात कमजोर असणाऱ्या लोकांच्या प्रार्थनांची उत्तरे ह्यासाठी देतो की आनंद करण्यास आमच्याजवळ काही असावे. जर परमेश्वराने आमच्या प्रार्थनांची उत्तरे जर दिली नसती ना श्रोत्यानो, तर आम्ही नेहमी उदास राहिलो असतो, नेहमी रडत राहिलो असतो, नेहमी कुरकुर करीत राहिलो असतो. परंतु परमेश्वर जाणतो की जर आमच्या प्रार्थनांची उत्तरे आम्हाला मिळालीत, तर आम्ही कशाप्रकारे आनंद करू. आमचा विश्वास कारण फक्त प्रार्थनांच्या उत्तरांवरच अवलंबून असतो. विश्वासात दृढ असणारे व अधिक विश्वास असणारे लोक प्रत्येक परिस्थितीत आनंद करू शकतात. आणि हे आम्ही पवित्र शास्त्रातील अनेकांच्या जीवनामधून पाहू शकतो. दानिएलाविषयी आपण वाचू शकता श्रोत्यानो, आपण दाविदाविषयी वाचू शकता, अब्रामाविषयी वाचू शकता, की कशा प्रकारे सर्व परिस्थितीत ह्यांनी आनंद मानला, परमेश्वराची स्तुतीच केली. त्यांनी परमेश्वराला कधीच दोष दिला नाही. तशाच प्रकारे नवीन करारात सुद्धा अनेक असे लोक आहेत की ज्यांनी सर्व परिस्थितीत परमेश्वराची स्तुती केली, त्याचं गौरव केलं. आज आम्हाला सुद्धा त्यांच्या जीवनावरून हेच शिकायचं आहे. मी असं म्हणत नाही की आज आमच्यामध्ये असे लोक नाहीत, आहेत, पण फार कमी. असे लोक जे प्रत्येक परिस्थितीत आनंद मानतात, प्रत्येक परिस्थितीत परमेश्वराची स्तुती करीत राहतात. परंतु असे लोक अगदी बोटावर मोजण्यासारखे आहेत. अधिक संख्या त्या लोकांची आहे जे थोड्या थोड्या कारणामुळे आपल्या विश्वासात डगमगायला लागतात. आता आपण पुढची वचने वाचूया 65 पासून 69. ह्यावरून त्यांच्या भोवती राहणाऱ्या सर्वांस भय वाटले आणि यहुदियाच्या सगळ्या डोंगराळ प्रदेशात ह्या सर्व गोष्टींविषयी लोक बोलू लागले. ऐकणाऱ्या सर्वांनी ह्या गोष्टी आपल्या अंतकरणात ठेवून म्हटले, हा बाळक होणार तरी कोण? कारण प्रभू त्याच्याबरोबर होता. त्याचा बाप जखऱ्या ह्याने पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन संदेश दिला तो असा, इस्रायलाचा देव प्रभू धन्यवादित असो, कारण त्याने आपल्या लोकांची भेट घेऊन त्यांची खंडणी भरून सुटका केली आहे आणि आपल्यासाठी त्याने आपला दास दावीद ह्याच्या घराण्यात बलवान उद्धारक प्रस्थापित केला आहे. श्रोत्यानो, हे स्पष्ट होते की योहान एक असाधारण बालक होता. योहानाच्या जन्माच्या वेळी जखऱ्या जो 9 महिने मुका होता, तो फक्त बोललाच नाही, तर त्याने स्तुतिगीत सुद्धा गायले. अलिशिबाने पहिले गीत गायले, मरियेने दुसरे आणि आता जखऱ्या तिसरे गीत गात आहे. त्याचे गीत एक भविष्यद्वाणी आहे. जरी तो दाविदाच्या वंशातला नाही, तरी तो हे ओळखून होता की त्याचा पुत्र येशू ख्रिस्ताच्या पुढे चालणारा असणार आहे, ज्याविषयी यशया आणि मलाखीने सांगितले होते. तो येणाऱ्या मसीहाची घोषणा करणारा होता. पुढे चालणारा आला ह्याचाच अर्थ की मसीहाचे येणे अधिक दूर नाही, तो लवकरच येणार होता. 70 ते 75 वचने हे त्याने युगाच्या प्रारंभापासून आपल्या पवित्र संदेष्टांच्या मुखाद्वारे सांगितले होते, म्हणजे आपल्या शत्रूंच्या व आपला द्वेष करणाऱ्या सर्वांच्या हातून सुटका करावी, अशासाठी की आपल्या पूर्वजांवर त्याने दया करावी आणि त्याने आपला पवित्र करार, म्हणजे जी शपथ आपला पूर्वज अब्राम ह्याच्याशी त्याने वाहिली, ती स्मरावी. ती अशी की तुम्ही आपल्या शत्रूंच्या हातून सुटून माझ्या समोर पवित्रतेने व नीतीने आयुष्यभर माझी सेवा निर्भयपणे कराल, असे मी करीन. श्रोत्यानो, देवाने अब्रामाला ही अभिवचने दिलीत. मरिया, अलिशिबा आणि जखऱ्या ह्यांनी अब्रामाला परमेश्वराने दिलेली वचने पूर्ण होतील
हा विश्वास धरलेला होता. आज अनेक लोक देवाच्या वचनावर विश्वास ठेवित नाहीत. आज जर आपण योहानकृ शुभवर्तमान 3 अध्याय जीव तुझ साठीच रे ख्रिस्ता आता स्वीकारून घे मला. आलो मी तव दारीच रे ख्रिस्ता आता कवटाळून घे मला. जीव तुझ साठीच रे. जगी नाही कोणी भेटला जीवलग सखा तुझ सारखा. जगी नाही कोणी भेटला जीवलग सखा तुझ सारखा. भारावणे मन जाई रे ख्रिस्ता बघता निस्वार्थ तव प्रेमा. जीव तुझ साठीच रे. हे पाप माझे आजला ने कुठे न कळे मला. हे पाप माझे आजला ने कुठे न कळे मला. आलास तू मज साठी रे ख्रिस्ता आता स्वरते तू मजला. जीव तुझ साठीच रे ख्रिस्ता. 16वे वचन परमेश्वराने पूर्ण केले आहे ह्यावर विश्वास ठेवता, तर त्याने अब्रामाला दिलेली अभिवचने सत्य नाहीत हे मानण्याचा आपल्याला काहीच अधिकार नाही. होय श्रोत्यानो, आपणाला देवाच्या संपूर्ण वचनांवर विश्वास ठेवायचा आहे. आपण एक वचन मानून दुसऱ्या वचनाला नाकारू शकत नाही. आता 76 पासून 80 वचने पहा. आणि हे बाळका, तुला परात्पराचा संदेष्टा म्हणतील, कारण प्रभूचे मार्ग सिद्ध करण्याकरिता तू त्याच्या पुढे चालशील, त्यासाठी की त्याच्या लोकास त्यांच्या पापाच्या क्षमेने तारणाचा अनुभव द्यावा. आपल्या देवाच्या परमदयेने हे झाले आहे. तिच्या योगे उदय प्रकाशवरून आमच्याकडे येईल, ह्यासाठी की त्याने अंधारात व मृत्यूछायेत बसलेल्यांना प्रकाश द्यावा आणि आमचे पाय शांतीच्या मार्गी लावावे. तो बाळक वाढत गेला व आत्म्यात बलवान होत गेला आणि इस्रायलास प्रगट होण्याच्या दिवसापर्यंत अरण्यात राहिला. श्रोत्यानो, योहान परात्पराचा संदेष्टा व त्याचे मार्ग सिद्ध करण्यास पुढे चालणारा होता. योहान एक विशेष व्यक्ती होता व देवासाठी विशेष कामगिरी करण्याकरिता त्याला नियुक्त करण्यात आले होते. आता आपण दुसऱ्या अध्यायाकडे वळत आहोत. दुसऱ्या अध्यायात येशूच्या जन्माविषयी आम्हाला वाचायला मिळते. ह्या अध्यायात बेथलेम येथे गव्हाणीत येशूचा जन्म, दूतांद्वारे मेंढपाळांना त्याच्या जन्माची सूचना, मेंढपाळ गोठ्यात त्याला पाहायला जातात, येशूची सुनता मरियेचे शुद्धीकरण, शिमोना संबंधी घडलेले घटना,
हन्ना संबंधी घडलेली घटना, नासरेतमध्ये त्यांची वापसी, येशू 12 वर्षाचा असताना योसेफ, मरिया व येशू मंदिरात जातात, हा सर्व वृत्तांत आम्हाला वाचायला मिळतो. मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे येशूची सुनता करण्यास त्याला 8 दिवसाचा असताना मंदिरात आणण्यात आले. गलतीकरासपत्र 4 अध्याय 4 आणि 5 वचने सांगतात, परंतु काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठविले. तो स्त्रीपासून जन्मलेला, नियमशास्त्राधीन असा जन्मलेला असा होता. ह्यात उद्देश हा होता की जे नियमशास्त्राधीन होते त्यास त्याने खंडणी भरून सोडवावे आणि आपल्याला पुत्राचा हक्क मिळावा. त्यांच्या एरुश्लेमेतील भेटीमुळे आम्हाला शिमोन व हन्नाचे गीत ह्या ठिकाणी वाचायला मिळते. त्याच्या बाळपणाचा एक प्रसंग डॉक्टर लूक आपल्या शुभवर्तमानात नोंदित आहेत, जेणेकरून आम्हाला हे कळावे की त्याचे बालपण अगदी सर्वसाधारण होते. 52 वचन सांगतं श्रोत्यानो, 2 अध्याय 52 वचन पहा. येशू ज्ञानाने, शरीराने आणि देवाच्या व माणसाच्या कृपेत वाढत गेला. येशू बौद्धिक अर्थात ज्ञानाने, शरीराने आणि देवाच्या व माणसाच्या कृपेत अर्थात आत्मिक रूपाने वाढत गेला. शास्त्र भागाकडे पाहण्यापूर्वी हे आवश्यक आहे की आम्ही काही पार्श्वभूमी पाहावी. जर आपणाला माहीत असेल तर आठवण करा श्रोत्यानो की लूकरूस शुभवर्तमान हे ऐतिहासिक आहे आणि विचारवंत ग्रीक लोकांसाठी लुकाने लिहिले आहे. यामध्ये फार उच्च असा आत्मिक उद्देश आहे, तो म्हणजे देवाच्या पुत्राला सादर करणे. निमिंदर ह्या देवाच्या महान सेवकाने हे विधान केले की 3 ऐतिहासिक देशांना ख्रिस्तित्वाची स्थापना करण्यास त्यांच्या विशिष्ट पद्धतीने भूमी तयार करण्यास सहभाग द्यावा लागला. यहुदी धार्मिक बाबींमध्ये, ग्रीक विज्ञान व कला व राजकारणाच्या बाबतीत जगाचे सार्वभौमत्व करणारे रोमी. मत्ते, मार्क, लूक मानवाच्या वेगवेगळ्या पैलूंकडे निर्देश करतात. मत्ते यहुद्यांना, मार्क रोमी लोकांना आणि लूक ग्रीक लोकांना लिहितो. डॉक्टर ग्रेगोरीने लिहिले की ऐतिहासिक वंशापैकी ग्रीक हे काही विशिष्ट गोष्टींमुळे अलग ओळखल्या जाऊ शकतात. प्रत्येक गोष्टीला पडताळून पाहणे व कारण शोधणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते. ते प्राचीन काळातील मानवीयतेचे प्रतिनिधित्व करणारे होते. ते स्वतःकडे जणू काही त्यांना मानवाला परिपूर्ण करण्याची जबाबदारी किंवा मिशन सोपविण्यात आले आहे अशा दृष्टिकोनातून पाहत होते. ते त्या काळातील विशाल दृष्टिकोन ठेवणारे होते. त्यांनी त्यांच्या देवी देवतांना मानवाच्या स्वरूपात व स्वतःसारखे बनवले व त्यामुळे मानवी संस्कृती, जगिकता आणि ईश्वरहीनतेच्या ते अधीन झाले. पॉल श्रोत्यानो योग्य पुरुष होता, जो अथेन्स या ठिकाणी अज्ञात देवाला ही अक्षरे लिहिलेल्या वेदीविषयी त्यांना जागृत करण्याकरिता गेला. त्यावेळी डॉक्टर लूक, जो अन्य जातीतून होता, त्याच्यासोबत गेला. ह्या लोकांचे हे मिशन निश्चितच प्रभू येशू ख्रिस्ताच्या ह्या जगात होणाऱ्या आगमनाची तयारी होते. त्या काळच्या विचारवंत मानवाला हे विचारात घेण्यास, ह्याची जाणीव करून हे कबूल करण्यास भाग पाडण्यात आले की मानव स्वतःहून स्वतःला परिपूर्ण करू शकत नाही. तो स्वतःची सुटका करू शकत नाही. त्यामुळे जो हे कार्य त्यांच्यासाठी पूर्ण करू शकेल त्याची ते वाट पाहू लागले व त्याची आस धरू लागले. ग्रीक भाषा देवाचे वचन इतरत्र नेण्यास सहाय्यक ठरली. संपूर्ण जगाला ग्रीक भाषेत शुभवर्तमान देण्यात आले. देवाने अलेक्झांडर द ग्रेट ला हे संभावित करण्यास उपयोगात आणले. अलेक्झांडर द ग्रेट विषयी असे लिहिले आहे की त्याने सुसंस्कृतीच्या जाळीतील सर्व आकडेवर काढले जे आजपर्यंत विखरलेल्या स्थितीत होते व त्यांना दुसऱ्या देशावर, ज्यांना त्याने जिंकले होते, ओलांडले होते, त्यांच्यावर पसरवले. पूर्व व पश्चिम अचानकपणे एकत्र आणल्या गेलेत व वेगवेगळ्या जाती एकाच सत्तेखाली आणल्या गेल्यात. नवीन शहरे राजनैतिक केंद्राच्या रूपात बांधल्या गेलीत. आदानप्रदानाच्या नवीन सोयी उपलब्ध झाल्यात. पिसिदिया आणि लायकोनियाच्या पहाडी प्रदेशात नवीन संस्कृतीचे बीज रोवण्यात आले. टायग्रिस आणि युफ्राटिस ग्रीक नद्या झाल्यात. बॅबिलोनच्या यहुदी वसाहतीत अथेन्स येथील भाषा ऐकू येऊ लागली आणि ग्रीस, बॅबिलोन, इजिप्तमध्ये त्याच्या नावाने बांधण्यात आले. ते शहर अलेक्झांद्रिया, ज्याला आज सुद्धा त्याचे नाव देण्यात आलेले आहे. जेव्हा आम्ही प्रभू येशूच्या जन्माविषयी पाहणार आहोत तेव्हा ही पार्श्वभूमी आपण लक्षात ठेवूया.
दुसरा अध्याय पहिली 2 वचने सांगतात, त्या दिवसात असे झाले की सर्व जगाची नावनिशी लिहिली जावी अशी कैसर ऑगस्ट ह्याची आज्ञा झाली. क्विरिनिय हा सूर्याचा सुभेदार असताना ही पहिली नावनिशी झाली. श्रोत्यानो, ह्या ठिकाणी सर्व जगाची हा शब्द आहे. कोणाला वाटेल की सर्व जगाची म्हणजे संपूर्ण जगाची नावनिशी? जगासाठी ग्रीक शब्द आहे ओयकोमेन, म्हणजे पृथ्वीवर वास करणारे, व हे त्या काळातील सुसंस्कृत जगाला लागू होते. असंस्कृत लोकांना ह्यात संमिलित करण्यात आले नाही. खरे पाहता श्रोत्यानो, कैसर ऑगस्टला असे करण्यात आनंद झाला असता, परंतु तो तसे करू शकला नाही. आता प्रश्न हा उठतो की कैसर ऑगस्ट कोण होता? तो जुलियस सीझरचा दत्तक पुत्र होता. खरे पाहता त्याचे नाव ऑक्टेव्हिनस होते, पण त्याने कैसर हे नाव घेतले. मला वाटतं त्याला तसा अधिकार होता. आता ऑगस्ट हे काही नाव नव्हते, परंतु ही एक पदवी होती. जेव्हा सर्वोच्च राजकीय संस्थेने त्याला राजा, सम्राट व हुकुमशहा अशा पदव्या दिल्यात, तेव्हा तो संतुष्ट झाला नाही. त्याऐवजी त्याने ऑगस्ट ही पदवी निवडली. त्याच्याशी धार्मिक अर्थ जुळलेला होता आणि हा त्याचा स्वतःला देवत्वात चढविण्याचा एक विफल प्रयत्न होता. श्रोत्यानो, वचनांवर आपण पुढच्या कार्यक्रमात विचार करणार आहोत. ही पार्श्वभूमी लक्षात ठेवा आणि पुढच्या अध्ययनात भाग घ्या. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, योहानाचा जन्म होणे ही देवाच्या योजनेची परिपूर्णतेकडे जाणारी पहिली पायरी होती, ज्यामध्ये जखऱ्याचा अविश्वास आणि अलिशेबेचा विश्वास यांच्या सोनेरी कडेची झालर होती. आमच्याही जीवनामध्ये विश्वासाला तितकेच महत्त्व आहे. आमचा विश्वास जसा आहे त्याप्रमाणे आमच्या जीवनातील गोष्टींना वळण लागते. योहान हा पुढे परात्पराचा संदेष्टा व त्याचे मार्ग सिद्ध करण्यास पुढे चालणारा झाला. प्रियांनो, काय आमच्या विश्वासाला अविश्वासाची किनार आहे की आमचा विश्वास डळमळणार आहे? देवाने कार्य करावे यासाठी आपण स्वतःला देवाकडे समर्पित करणार आहात काय? देवाचे गौरव करण्याची एकही संधी सोडू नका. ख्रिस्त आमच्यासाठी आशीर्वाद आहे. त्याचे कृपाछत्र आशीर्वादित करणारे आहे. आपण प्रार्थना करू. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वर देव बाप्पा, आम्ही सदैव तुझ्या कृपाछत्राखाली राहावं ही तुझी इच्छा आहे आणि म्हणूनच सातत्यानं तू आम्हाला मार्गदर्शन करतोस. जरी आमचे मार्ग वेगळे असले तरी सुद्धा बाप्पा, तू आम्हाला तुझ्या मार्गामध्ये आणण्याचा प्रयत्न करतो, यासाठी की आमच्या जीवनामध्ये आम्ही अविश्वासाने जगू नये, तर खऱ्या अर्थाने आम्ही विश्वास ठेवून, आणि तो देखील आमचा दृढ विश्वास होय बापा, आम्ही जगावं. आमच्यामध्ये असलेली उणीव तू काढून टाक. आमच्यामध्ये असलेला अविश्वास तू दूर कर आणि तुझ्यामध्ये तू आम्हाला सबल कर. आमची खात्री आहे आमचं जीवन हे तुझ्याद्वारे आशीर्वादित होणार आहे आणि म्हणूनच आम्ही स्वतःला तुझ्या हाती सोपवतो आणि या विनंत्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो, म्हणून तू ऐक. आमेन. विश्वास ठेवा आणि देवाचे गौरव पहा. प्रभू आपणाबरोबर सदैव असो.